कल्याणमधील घटना संतापजनक असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे। तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असं वाघ यांनी म्हटलंय। कल्याणसारख्या प्रकरणांना रोखलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे। तसंच लोकांची मानसिकता बदलून पुढची पिढी संस्कृत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही ते बोलताना म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच हा अनेक जिल्ह्याचा प्रश्न आहे, त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहितीही शिरसाटांनी दिली आहे। यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झालेली यवतमाळच्या पालकमंत्री पदावर संजय राठोड यांनी दावा केला। मंत्रिमंडळात आपल्याकडे जे खाते होते तेच कायम ठेवण्यात आले, त्यामुळे पालकमंत्री पदही कायम राहील, असा दावा संजय राठोड यांनी केला। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं उघड झालंय। राजकीय जीवनात एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा वृत्ती समोर येत असतात, अशी भूमिका किणीकरांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे। बीड आणि परभणीचा निषेध करण्यासाठी विरोधक 29 डिसेंबरला भव्य विरोध मोर्चा काढणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तसंच उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बीड आणि परभणीचा दौरा करणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। काम पूर्ण झाल्यानं आता जानेवारीत या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे। दादर येथील महापौर निवासस्थान इथं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे। लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये सुरू होतील, अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली। सर्व लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्यानं पैसे मिळतील, असं सांगत महानगरपालिकेच्या निवडणुकीतही लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरणार, असंही खोतकर म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। गेल्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी वनमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती। यावेळी नाईकांना ही जबाबदारी देण्यात आली। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ऍक्शन मोडवर आलेत। कोल्हापूरच्या कसबा बावडातील सेवा रुग्णालयात 10 नंतर रुग्णांना उपचार मिळत नसल्याची माहिती आंबेडकरांना मिळाली, त्यामुळे आंबेडकरांनी या रुग्णालयाला भेट दिल्यानं त्यावेळी डॉक्टरांची तारांबळ उडाली। परभणीतील जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांचं राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। तसंच बोर्डीकरांना 21 तोफांची सलामी देत जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू ठेवून विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, असं विधान यावेळी बोर्डीकरांनी केलं। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाला पसंती देत आहेत। यावर्षी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे, तर पर्यटकही पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहेत। शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रा काढण्यात आली। तसंच पंजाबराव देशमुखांची प्रतिमा पालखीत ठेवून गावामध्ये प्रभात फेरीही काढली। यावेळी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केला। पंजाबराव देशमुखांच्या 126व्या जयंतीनिमित्त अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दर्शन घेतले। पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथम पंकजा मुंडे या कोल्हापुरात आल्या। मंत्रिपदाची जबाबदारी निश्चित यशस्वीपणे पार पाडणार, असा विश्वासही यावेळी मुंडेंनी व्यक्त केला। भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खान यांनी आज त्यांच्या पत्नीसह साई बाबांचं दर्शन घेतलंय। यावेळी साईबाबा संस्थांचा दोघांचा सत्कारही त्यांनी केलेला। तर सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना मी साई चरणी केली, अशी प्रतिक्रिया यावेळी झहीर खान यांनी दिली। नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी पुढील काही दिवस 24 तास सुरू राहणार आहे। 5 जानेवारीपर्यंत हा घाट रस्ता 24 तास सुरू असेल। नववर्ष आणि नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला। करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। करीना थापा हिनं आपले प्राण पणाला लावून आग लागलेल्या अपार्टमेंटमधील 70 कुटुंबांचं रक्षण केलं। भिवंडीमध्ये शहरातील अनेक गटांवरील चेंबर नादुरुस्त आहेत, तर काही ठिकाणी चेंबरची चोरी झाली आहे, त्यामुळे पुढील 15 दिवसात चेंबरची दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना दिंडोरी पोलिसांनी उद्ध्वस्त केला। एका लॉजवर हा छापखाना सुरू होता। यावेळी प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला, तर 20,700 रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेतला असून तिघांना बेड्या ठोकल्या।
ठाण्यातील शहापुरात लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे। शहापूर एसटी आगारातील 90% अधिक बसेस पूर्णपणे नादुरुस्त आहेत, त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करतात। पुण्याच्या इंदापूरमध्ये बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद उमटले। इंदापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। दोन्ही घटनांमधील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मराठा समाजानं केली आहे। मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे। या कामाच्या फाउंडेशनची खोदकाम सुरू करण्यात आली। दरम्यान खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगण्यात आलं। येवला शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कडक कारवाई केली। येवला सिन्नर या 2 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 19 नायलॉन मांजाचे रीळ जप्त केलेत। या प्रकरणी दोघांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचे प्रमुख प्रमोद घुगेला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बाळू डोंगरे खून प्रकरणी न्यायालयानं ही सुनावणी दिली आहे। रुग्णालयात काम करणाऱ्या बाळू डोंगरेला प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडेंनी जबर मारहाण केली होती, त्यात डोंगरेंचा मृत्यू झाला होता। नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्याची कामं निष्कृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला। हा दंड संबंधित कंत्राटदारासह या रस्त्याच्या कामावर देखरेख करणाऱ्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सींनाही ठोठावण्यात आला, अशी माहिती पालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या 11 दूरसंचार कंपन्यांनी मुंबई महापालिकेचा 93 कोटी 86 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय। या कर वसुलीसाठी महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठवलंय। इंडस टॉवरची सर्वात जास्त 35 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी आहे। त्याखालोखाल रिलायन्स इन्फोकॉमकडे 11 कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी आहे। पंढरपूरच्या मंगळवेढा जवळ शालेय सहल बसचा अपघात झाला। यात काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। लातूरहून ही शाळेची सहल पंढरपुरात आली होती। दरम्यान जखमी विद्यार्थ्यांवर उपचार झाल्यानंतर सर्व विद्यार्थी लातूरकडे रवाना झाले। अकोल्यात एका मनोरुग्णानं झाडावर चढून धिंगाणा घातलाय। अग्निशमन दलाच्या मदतीनं झाडावर चढलेल्या मनोरुग्णाला झाडावरून खाली उतरवण्यात आलं। वर्ध्यामध्ये इंस्टाग्रामवर मैत्री करणं हा एका महिलेला चांगलंच महागात पडले। महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागानं पकडल्याचं सांगत आरोपीनं 28 लाख रुपये उकळलेत। या प्रकरणी महिलेनं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। नवी मुंबई स्वस्तात अमेरिकन डॉलर घेण्याचा मोह एका टेम्पो चालकाला चांगलाच महागात पडलाय। एपीएमसी परिसरात बोलावून चालकाकडून 5 लाखांची रोख रक्कम घेऊन त्याच्या बदल्यात अमेरिकन डॉलरचे बंडल दिले, मात्र त्यात एक अमेरिकी चलनाची नोट आणि त्याखालची कागदाचा गठ्ठा मिळून आलेला आहे। सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। तर सतीश वाघ यांनी त्यांच्या पत्नीला अनेकदा मारहाण केली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तसंच पैशाचे सगळे व्यवहार हाती घेण्यासाठी खून केल्याचं पत्नीनं कबूल केलंय। बीडच्या मोर्चाला राजकीय द्वेषातून वळण देण्याचा प्रयत्न केला जातो, अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी केली। तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून मोर्चाचं आयोजन केल्याचा आरोपही त्यांनी केला। बीड आणि परभणी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे।